तर नमस्कार मित्रांनो, आज आपला ट्रॅव्हल ब्लॉगचा पहिला दिवस आहे. आपण आहोत आता मुंबईला. तर मुंबईवरून आपण निघतो आहे केरळच्या दिशेने. सो ही जर्नीमध्ये आपली किसकिस नाही आहे, कारण का मी माझी बाईक नाही घेत आहे. मी पण जातो आहे गाडीने. तर माझी पण गाडी नाही आहे, माझ्या मित्राची गाडी आहे. कारण का डिझेल आहे तर ती ऑब्व्हियसली आम्हाला थोडा इकॉनॉमीच्या हिशोबाने चांगली पडेल गाडी. सो आपण निघतोय केरळच्या दिशेने. तर यावेळेस तामझाम काय नाही, या माझ्या साडल बॅग बिचाऱ्या अशाच पडल्या आहेत. झालं कधी राईड करणार, पण आता पावसाचा टाइम आहे तर शक्य तरी आता एवढ्या लवकर नाही आहे. तर आपली ही बॅग आहे, छोटी बॅग आहे. दोन्ही बॅग काढल्या होत्या मी जस्ट चेक करायला. तर ह्याच्यात माझं सामान प्रॉपरली राहिलं तर आपण हीच बॅग घेऊन जातो. ही खूप मोठी होते. चला आता निघूया फटाफट. त्याच्या आधी तुम्हाला वेळ दाखवतो. टाइम झाला आहे 2. ॲक्च्युली आमचा निघायचा टायमिंग 4-5च्या अराउंड होता, पण एका मित्राने सुट्टी घेतली आहे. तो ऑफिसवरती जाऊन त्याच्यानंतर आम्ही निघणार होतो. तर त्याचं ऑफिसचं काम आज कॅन्सल केलं, त्यांनी सुट्टी घेऊन टाकली. तर आम्ही लवकर निघायचं प्लॅनिंग केलं आहे थोडं. तर 5ला निघणार होतो, ते आता 2 वाजता आपण निघणार आहे. 2ला म्हणजे साधारण अजून थोडा वेळ आहे. सगळे मित्र एकत्र आम्ही जमा होऊ 4 जण. त्याच्यानंतर बॅग वगैरे लोड करायचे, तर त्याच्यात थोडाफार टाईम जाणारच आहे. चला आता फटाफट निघूया आपण. ही आपली बॅग आहे छोटीशी, आणि आपलं पाऊच आहे. पाऊचमध्ये वॉलेट वगैरे, फोन वगैरे पण सगळं ठेवता येईल याच्यामध्ये. तर आपल्याला मित्राकडे जाईपर्यंत रिक्षा करायची. तर रिक्षा केल्याच्या नंतर आपण पोचणार आणि मग आपली सामान वगैरे भरणार आहे सगळं. पोचलो आहे आपण आपल्या गाडीकडे. सामान भरूया आता गाडीमध्ये. सगळ्यांचं आले तर नाही आहेत सगळे, पण आता भरून घेऊ सध्या. लॅपटॉप कुठे आहे तुझा? लॅपटॉप कुठे घेतला? पुढे ब्लॉग हा एक छोटा वाला पुढे आहे. अरे ॲक्च्युली हे बघ, इकडे ठेवायला जागा होती. बॉटल इकडे पण टाकल्या असते, आणि बॅक साईडला पण जागा आहे बॉटलची. बॅग पूर्ण टाईट झाली आहे, जरा पण जागा नाही. कोणी एवढी मोठी बॅग आणली की त्याच्यामुळे जागा नाही आली. पण कसं wasं बसवलं आहे. पाण्याच्या पण बॉटल साधारण 24 आहेत. सो लेट्स स्टार्ट फॉर दिस राईड. चला आता आपण आपली प्रवास सुरू करूया. सो आता वाजले 3ला 5 मिनिटं उरलेत आणि आम्ही जर्नी स्टार्ट केली आहे. टोटल किलोमीटर्स आपले रिसेट करून झालेले आहेत. आता टोटल आपले 149 किलोमीटर म्हणजे 150 किलोमीटर्स झाले आहेत, आणि साधारण 991 किलोमीटर्स बाकी आहेत. आणि आता पाऊस वगैरे गेला, क्लिअर झालं आहे स्काय. सो टोटल ड्युरेशन अजून बाकी आहे 19 hours 1 minute. ऑफलाईन मॅप पण डाउनलोड करून ठेवला, कारण का केरळामध्ये नेटवर्कचा खूप इश्यू आहे. आता गाडीमध्ये चकलीची साईन आलेली आहे. गाडीमध्ये चकली असं वॉर्निंग आली आहे. टोल नाकाच्या एंडिंगला पोचलो आता. तर हा टोल क्रॉस करून आपण थांबणार आहे, जरा हॉल्ट घेणार. आपण लास्ट फूड अप आहे हा एक्सप्रेस वेच्या तिकडे इकडे थांबलो आहे आणि चहा पितो आहे एका मस्त व्ह्यू सकट. आणि हवा पण खूप थंड आहे. चहा प्यायला ना खूप मजा येते, एकदम गार झालं आहे. आपली गाडी पण इकडेच उभी आहे. रेनबोला आपण क्रॉस करूया. वडापाव वगैरे मिळेल इकडे. भाई चहा वडापाव लिहिलंय. चाय वडापाव ऑथेंटिक बघ जरा वडापाव. वाडी टोलच्या इकडे थांबलो आता. मस्त एक ब्लॅक कॉफी पितोय. झोप थोडी उडेल. मी चालवत नाही तरी पण. अजून भरपूर वेळ बाकी आहे आपला ट्रॅव्हलचा. जेवायचं पण आहे. सो कराडच्या पुढे आपण पोचलो आहे. कोल्हापूरच्या जवळच आहे एक हॉटेल आहे, साई इंटरनॅशनल. आपण इकडे जेवण करायला थांबूया. मनीष काय खाणार आहे? व्हॉट इज युअर मेन्यू? थाली. आता हे काय मागवलं आपण? चिकन काय आहे? कढाई
चिकन थाळी नाही, कढाई आहे आणि नान मागवले त्यांनी. व्हेज माणूस आहे तर यांनी पनीर काय टिक्का मसाला मागवलाय. अच्छा, मग कोल्हापुरीमध्ये यांचा चिकन वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी आहे. ॲक्च्युली बेस्ट आहे बघायला गेलं तर. अजून 15.5 तास आहे. तर आम्ही मध्ये हॉल्ट घ्यायचा विचार केलाय, थोडा वेळ रेस्ट घेणार आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करणार. आता वेळ 2 वाजली. आपण कर्नाटकाच्या आतमध्ये आहोत. हिरेबग्गी टोल नाका असं काहीतरी नाव आहे ह्याचं, मला तेवढा प्रोनाऊन्स नाही करता येत आहे. ही आपली गाडी कमालचं ॲव्हरेज दिलं, साधारण 40च्या आसपास म्हणजे फिरत होतं. तर ऑन अन ॲव्हरेज मला मिळालं आहे 22-23च्या आसपास ॲव्हरेज मिळालं आहे. पण जर या रोडवरती येणार असेल ना तर रात्रीचं येताना खूप जरा नीट बघून यावं लागेल, कारण का मध्ये हॉल्टसाठी काहीच नाही आहे, हॉटेल्स वगैरे नाही आहेत. इनकेस टोल नाका येतं तर टोल नाका जिकडे तुम्हाला थांबावं लागेल. पेट्रोल पंप वगैरे पण रात्रीचे सगळे ऑलमोस्ट बंद आहेत. बघूया, अजून सकाळला तर खूप वेळ आहे. आपलं जर्नी कंटिन्युअसली चालू आहे. ग डेकर येतं रे, कुकीज विकीज मस्त वाटतं तिकडे. आता आपले टोटल घरापासून निघायला ते किती झालेत किलोमीटर? हे कुठे? हां, 548 किलोमीटर झालं. बाहेरचं टेम्परेचर 22 डिग्री सेल्सिअस आहे. टाईम झाला 2:21. अजून आपल्याला भरपूर जायचं आहे. 12 तास साधारण बाकी आहेत, 12-11 तास. चल स्टार्ट करूया. हे कुठे? सो आता शेलमध्ये पेट्रोल भरते. आपली रेंज पूर्ण संपत आली होती. ऑलमोस्ट 80 किलोमीटर्स बाकी होती. सो ॲक्च्युली इकडे रेट 85च्या आसपास आहे कर्नाटकामध्ये, बट शेलमध्ये 90.70चा रेट चालू आहे. तर बघू, फुल टँक करूया आता. जास्त काय जाणार नाही, पण यांचं डिझेल तरी खूप चांगलं असावं असं माझा अंदाज आहे. बाकी शेल पेट्रोल पंपची आपली खासियत आहे, इकडे स्टोअर पण असतं यांचा. स्टोअरमध्ये चिप्स वगैरे भरपूर काय काय असतात अवेलेबल्स. 3:38 झालेत. अजून आपली भरपूर किलोमीटर्स बाकी आहेत. आता अजून साधारण 10 आवर्स बाकी आहेत. बघूया कधी पोचतो आहे ते आता. इडली वडा आय वॉन्ट इडली अँड वडा टू. येस, त्याचं हॉटेल बघा किती मस्त, एकदम ऑथेंटिक टाईपचं आहे. भाई इडली तर खूप मस्त वाटतं. इडलीवाला खूपच भारी वाटतं. हे कोणाचे? 2 कोणाचे? एक तुझी प्लेट, एक माझी. सॉरी, आय कांट वेट. आपण आता पोचलो आहे कॅनडा आणि हॉटेल कॅनडा आणि असं काहीतरी हॉटेल आहे, खूप मस्त होतं. मँगो ट्री हे इकडे टेम्पल पण एक आहे समोर, त्याच्यासाठी इकडे खूप सारे हॉटेल्स वगैरे आहेत. आणि हॉटेल मँगो ट्री रेस्टॉरंट करून एक होतं, खूप मस्त होतं. म्हणजे इंटिरियर वगैरे पण एकदम ऑथेंटिक आहेत त्यांचे. आणि ह्या लोकेशनचं नाव काय कन्नाडा आहे. म्हणजे काहीतरी बोलले आहेत, त्यांना विचारलं तर कन्नाडा करून सांगितलं त्यांनी. आणि समोरच एक टेम्पल आहे, समोरच. नाव मी बघतो आणि सांगतो तुम्हाला. सो अजून हॉटेलला आपला 5 तास किती मिनिट आहेत? 36 5 hours 36 minutes बाकी आहेत आणि किलोमीटर दिसत नाहीत. आणि आपण आता कर्नाटकामध्येच आहे. व्ह्यूज तरी मस्त आहे तिकडे सगळे.
नीट कॅप्चर कर झूम मध्ये हा स्लो पण कुठे काढणार हा शेट आतमध्ये पुढे घे जरासा प्रॉब्लेम झालाय गिअरला काय दिसतं आपल्या गिअरची चकली दिसते तर ती चकली चेक करायला मी आलो इकडे जरा स्कॅनिंग प्रोसेस चालू आहे द नेक्स्ट डे तर हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया आपण डे 1ची केरलाची जी मेन ॲक्च्युली आपलं प्लॅनिंग आहे तो चालू करूया तर आपला हा प्लॅन असा आहे की आपण केरला अख्खं फिरणार नाही आहे हाफ केरला फिरणार आहे जसं की बॅकवॉटर्स आहेत त्याच्यामध्ये मुन्नार आहे आणि हे वायनाड आहे आज डे 1 आहे वायनाडचा हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया आणि वायनाडचा डे 1 हा चालू करूया आपली केरला ट्रिपचा तो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपण ट्रॅव्हल आपलं कंटिन्युअसली चालू असतं तर आपण जेवढा जास्तीत जास्त व्हिडिओ बनवता येईल तेवढे आपण बनवूया सो थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब